वेळ काळ काहीच बघितली नाही थोरल्या मातोश्रींनी. काढला विषय युवराज पदाचा, आणि तेही महाराजांकडे. महाराजांपुढे प्रश्न उभा आहे की आपलं लेकरू कसं वाचवायचं, आणि इथे काय बोलावं. कधी एकदा शंभूराजांना भेटतोय असं झालंय आम्हाला. कंठाशी प्राण आलेत आमच्या, आणि इथे पदाचं पडलंय. आम्हालाही काहीच सुचत नाहीये. आणि थोरा मोठ्यांनी असं बोलावं म्हणजे. बोलू द्या, तुम्ही नका ऐकू. मातोश्री, युवराजांना त्या दिलेर खानाच्या दावणीला बांधून घ्यायचं असतं ना, तर त्या बहादूर खानावर तलवारीचा वारच केला नसता त्यांनी. हो, कारण हेतू साफ आहे त्यांचा. आता फक्त शंभूराजांनी वेग वाढवायला पाहिजे. हो ना, आम्हालाही तेच वाटतंय. जेवढ्या लवकर ते गडावर येतील तेवढं बरं. मातोश्री, युवराजांनी गडावर यावं, पण ते यश घेऊनच. मगच गडावरची तोंड गप्प होतील. अगदी मनातलं बोललात आमच्या. तसा निरोप पाठवा. जी मातोश्री, तुमचा निरोप पाठवतो आम्ही. पाठवा आणि म्हणावं आमचा आशीर्वाद आहे. आता फक्त काही करा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. तुझे नहीं छोड़ूंगा मैं. राम हुजूर राम. तुझे पता नहीं मैं कौन हूँ. बहादुर खान साहब हैं अंदर? जी हुजूर, लेकिन दरवाजा बंद है. उनसे कहो हम मिलना चाहते हैं. माफी. हुजूर माफी. बचाओ, अल्लाह के लिए कोई बचाओ. बचाओ बचाओ, अल्लाह के लिए कोई बचाओ. हम सब ये सब क्या है? अपने मुलाजिमों को इस तरह पीटता है? सुबह से ये 5वां मुलाजिम है आपका. इस सारे फसाद की जड़ तुम हो दिलेर खान. तुम. क्या कह रहे हैं खान साहब? आपके अजीज शंभू राजे. खान साहब, उन्होंने जो हमें जिल्लत दी, हमारी बेइज्जती की, हमारी पगड़ी उछाली, तलवार की नोक हमारे गर्दन पे रखी, और आप चुप. खान साहब, हमारी बात तो सुनिए. अब क्या सुनने और देखने जैसा रह गया है? अरे कोई काफिर हमसे जब माफी मांगता था तो हम उसे माफ नहीं करते थे, और उस काफिर औरत की हमने हाथ जोड़ के माफी मांगी. इस बहादुरगढ़ में कोई घंटा बजाता था तो कोड़े मार मार के उसका बुरा हाल कर देते थे हम. उस काफिर ने हमसे घंटा बजवाया. एक बार, 2 बार, 3 बार. और तुम चुपचाप खड़े थे तमाशा देखते हुए. तब कहां गई थी तुम्हारी शमशेर? या कहीं ऐसा तो नहीं कि उस काफिर से मिलकर बागी तो नहीं बन गए तुम? खामोश! बहादुर खान साहब, आपका दर्द हम समझते हैं, लेकिन आपको दूसरे के मजहब में टांग अड़ाने की क्या जरूरत थी? हमने आपको समझाया था कि शंभू राजे गुस्सैल किस्म का इंसान है. खैर, जाने दीजिए खान साहब, गुस्सा फूंक दीजिए. बस दिलेर खान, बस. हमारे सब्र का इम्तिहान मत लो. हमारे रगों में मुगलिया सल्तनत के वफादारी का खून बहता है. ना हम धोखेबाज हैं, ना हम किसी काफिर के खिदमतगार. तो क्या हम काफिर के खिदमतगार हैं? हम धोखेबाज हैं? ये सवाल खुद से पूछ लो, जवाब मिल जाएगा. बहादुर खान, जुबान संभाल कर बात करो, वरना क्या करोगे? जहर की शीशी बदल दोगे? अरे उसी दावत में उस काफिर का काम तमाम हो जाता था, खेल खत्म हो जाता था. लेकिन होश की दवा करो खान साहब. जहर मिलाना इतना आसान नहीं. हम समझ गए. अब उस काफिर युवराज की और आपकी फरियाद करेंगे हम. खान साहब, बादशाह सलामत नहीं बख्शेंगे.
न तुम्हारे अजीज दोस्त संभा को और न तुमको देखते रहना। जवाब देना होगा तुम्हें बादशाह सलामत को। देव प्रसन्न आहे, पण गाभाऱ्यात गडबड आहे. घाई करा. अक्कासाहेब, रायगडावरचं वातावरण गढूळ झाले. ते तर होणारच. तुमच्या माघारी तिथे राजकारण गतिमान झालं असणार. म्हणूनच आम्हाला वाटतं की आपल्यालाही वेग वाढवायला हवा. वेग तर परवाच वाढला, जेव्हा तुम्ही त्या बहादूर खानास तलवार लावली. तेव्हा समस्त मराठी सरदारांच्या मनाच्या तळात खाली बसलेली अस्मिता ढवळून निघाली. रायगडावर मात्र आमच्या विरोधात खलबतं सुरूच आहेत. आम्ही मोगल धार्जिणे आहोत, आम्ही मोगलांना जाऊन मिळालो, आम्हाला विवेक नाही, आम्ही हूड आहोत. नुसता फडीमार सुरू आहे. थोडे दिवस हे चालणार, पण एकदा का तुमचा उद्देश सफल झाला की सगळ्यांचीच बोलती बंद होईल, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. हिरांमार्फत आम्हाला येसुबाईंचे सांकेतिक संदेश मिळत आहेत. कोणते संदेश? देव प्रसन्न आहे, पण गाभाऱ्यात गडबड आहे. दूध लवकर तापवा, नाहीतर नासेल. याचाच अर्थ रायगडावर सगळं काही सुरळीत नाही. आमचे स्वराज्यात परतण्याचे मार्ग बंद करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. त्यात आम्ही त्या बहादूर खानाला डिवचलंय. त्यामुळे तो आज ना उद्या फणा काढणारच. आणि दिलेर खान? त्याने तर फणा काढलेलाच आहे, फक्त तो आपल्याला दिसत नाही. अक्कासाहेब, दिलेर खानानं आपल्यावर धरलेली सावली शेषाची नाही, नाशाची आहे. दादासाहेब, अक्कासाहेब, आम्ही त्या औरंगजेबालाही जवळून पाहिलंय. जेव्हा त्याचे हजारो सरदार तलवारी भाल्यांच्या जोरावर रणांगणात युद्ध करत असतात ना, तेव्हा हा औरंगजेब साध्या गवताच्या चटईवर बसून राजकारण खेळत असतो. त्याला पक्क ठाऊक असतं कुठलं प्याद केव्हा कधी हलवायचं, कुणाला केव्हा जेरबंद करायचं. दादासाहेब, त्यामुळेच दोन्ही बाजूने कचाट्यात सापडण्या अगोदर आपल्याला वेगानं आपलं ध्येय गाठणं गरजेचं आहे. बादशाह की नजर में ये गलत है और इसके लिए जिम्मेदार कौन है, इसकी जानकारी आपको हमें देनी है. दिलेर खान को हमारा हुक्म है कि उस संभा से दक्कन का मूल जीतने की कोशिश की जाए. इस हुक्म की तौहीन हुई तो बुरे से बुरे अंजाम की सजा दी जाएगी. हुजूर, आप खुश हो रहे हैं? बादशाह सलामत के इस खलीते से तो लगता है कि बादशाह आपसे साफ साफ नाराज हैं और आप है कि डरने के बजाय खुश हो रहे हैं. मुल्ला अहमद, ये सब ऊपर वाले की मेहरबानी है. मतलब ये हुक्म हमारी राह तय करेगा. राजपाट को समझो मुल्ला अहमद. वहां बैठे बैठे बादशाह सलामत को इस बात का एहसास हो गया कि उनका दूध शरीक भाई बहादुर खान सिर्फ जुबान चलाना जानता है, तलवार चलाना नहीं. अपने बाप से बगावत करके आया हुआ कल का छोकरा यहाँ बहादुरगढ़ में बहादुर खान को मात देता है. बिल्कुल. इसका मतलब है कि दिलेर खान, सिर्फ और सिर्फ दिलेर खान ही शंभू राजे को अपने बस में कर सकता है. सही फरमाया आपने. बिल्कुल. ये तो कुछ भी नहीं मुल्ला अहमद, तुम देखते रहना. बादशाह सलामत ने वो काम किया है जो हम कभी भी नहीं कर सकते थे. एक तो शंभू राजे को उसकी औकात याद दिला दी बादशाह ने, और दूसरा उसी के आदमियों के खिलाफ उसको खड़ा कर दिया. बिल्कुल बिल्कुल. मुल्ला अहमद, हम नहीं कह सकते थे कि जाओ अपने बाप के खिलाफ लड़ो. लेकिन अब उसे कहा गया है कि जाओ लड़ो, अब उसे लड़ना ही पड़ेगा. अब हमारी ढाल होगा संभाजी और निशाना होगा स्वराज्य. अब शिवाजी राजे के खिलाफ जंग छेड़ेगा संभाजी. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.